नमस्कार, मी लतिका। आज आपण टमाटर कांद्याची चटणी बनवूया। त्यासाठी बघा गॅसवर मी जाळी ठेवलेली आणि देशी टमाटे घेतलेले आहेत बघा, लाल भडक अशी घ्यायची आणि ह्यांना गोल गोल करून आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं। असे फिरून फिरून बघा चांगले भाजून घेतलेले आहेत। त्याची जी वरची जी आपली स्किन असते ना त्याची ती पूर्ण जळून जाते आणि मस्त असे भाजले जातात। ही मी काढून घेणार आहे। आता ही साईडची जी आपली ही आहे ना ती काढून घ्यायचं, पूर्ण जेवढं जळलंय तेवढं सगळं काढून घ्यायचं, ठेवायचं नाहीये। पूर्ण काढून घेतले बघा जेवढं निघेल तेवढं। आणि एकदम लाल भडक जर तुम्हाला भेटले ना एकदम नरम तरी पण चालतील। हे असं थोडं राहिलेलं की नाही गरम गरम मध्ये तर ती पण काढून घ्यायचं, थंड झालं की नाही पूर्ण निघतं बघा असं। आता त्याला काय करायचं, एक सुरी घ्यायची आणि सुरीने बघा असं त्याला सॉफ्ट करून घ्यायचं बघा अशा पद्धतीमध्ये। अशा पद्धतीत बघा मी सॉफ्ट करून घेतलेला आहे, लगेच सॉफ्ट होतं। आणि त्याच्यामधलं काय आपला जे तोंडाचा भाग असतो ना तो कडक असतो, तो काढून टाकायचा असा। आणि जर तुम्हाला पिकलेली जरी एकदम भेटली ना सॉफ्टवाली तरी पण छान होतं बरं का, चवीला एक नंबर होतं। ही थोडीशी साधारणशी अशी कच्ची कच्ची होती पण ही देशी आहे ती चवीला छान लागतात। आता ह्याच्यामध्ये एक आपल्याला छोट्या आकाराचा कांदा टाकायचा असा कापून, जास्त टाकला तरी तुम्ही चालू शकते। आता चमच्याच्या मापाने सांगितलं तर मी 3 चमचे टाकलेले आहेत। छोटा अर्धा चमचा बघा काळं मीठ टाकलेलं आहे आणि आपलं साधं मीठ अर्धा चमचा टाकलेलं आहे। तर चवीप्रमाणे टाका। हिरवी मिरची टाकलेली, ही कमी आहे, आपले तिखट कमी आहे। 2 मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहेत मी। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ। मिरची पावडर टाकणार एकदम थोडीशी, काश्मीरी मिरची पावडर आणि तिखटवाली पण आहे पण कमी तिखट आहे त्याच्यामध्ये। अर्धा चमचा भाजलेलं जिरे पावडर, छोट्या आकाराचा चमचा आहे। आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत होतं मिक्स। जसं आपण ह्याला कालवू ना तसं मिठानं पाणी सुटतं बघा, तर एवढं हे होतं। जर तुमच्याकडे जर चॉपर जर असेल ना तर टमाटर चॉपरमध्ये जर एकदम बारीक केलं तरी चालेल, पण सॉफ्ट असं लाल भडक जर घेतलं ना तर एकदम मस्त असा कलर येईल, कारण आपण ह्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची आणि तिखट मिरची अशी पावडर टाकलेली आहे। ती पण सगळं अर्धा अर्धा चमचे टाकलेलं आहे। अशा पद्धतीत करून बघा। जर तुम्हाला ह्यात अजून काय काय टाकावंसं वाटलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला जर सुचत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकून तुम्ही खाऊ शकता। मस्त एक नंबर लागेल, जेवताना तोंडी लावायसाठी ही एक नंबर लागते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।